हरेश येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. हरीश येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. सांघिक यश मिळते क्रीडा 70011 मांडा या टीमला. 6 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ बल्ल्यानी प्रीमियर लीगच्या टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल. काल देखील 2 संघ आपण पाहिलेत. यावी समोचिशीने केलं अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश केणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती 1-5 अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे युग 11 बल्ल्यानी या टीमने. राऊंड विकेट. यावी शॉर्ट आर्म पुल करतो, फेकून देतो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट. यावी चांगला चेंडू आहे. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. एक षटकार एक चौकार जरूर आलाय. शेवटच्या बॉलवरती मिळते एक चिकी सिंगल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती युग 11 बल्ल्यानी या टीमची 1-12. डीजे नवीन गोलंदाज सचिन शेलार येतोय मॅन फ्रॉम गुरवली. गुरवलीचा स्टार गोलंदाजी मार्क वरती येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये पहिली 2 षटक ही पॉवर प्लेची आहेत त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले नाहीये या सामन्यामध्ये, कारण की जेव्हा 6 षटकांचा सामना असेल तेव्हा पहिली 2 षटक ही कंपल्सरी पॉवर प्लेची असतील. कारण की 8 षटकांच्या सामन्यामध्ये 3 षटक ही पॉवर प्लेची असतात. त्यामुळे आपण 5व्या किंवा 6व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले ठेवलेला आहे. परंतु जेव्हा 6 षटकांचे सामने असतील तेव्हा पहिले 2 षटक ही पॉवर प्लेची असतील. गोलंदाज सज्ज होतोय सचिन शेलार. स्ट्रायकिंगला गोलंदाज रुपेश भगत. यावीस बिगिट करतो, लॉफ्टेड हिट फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बल्ल्यानी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. संख्या 6 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय फलंदाज रुपेश भगत. गोलंदाज सचिन शेलारचं वेलकम टू द ग्राउंड. होम ग्राउंड आहे रुपेश भगत यांचा, त्यामुळे ऍडव्हान्टेज असेल. कारण की याच मैदानावरती ते सातत्याने सराव करत असतात 365 दिवस.
यावी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण बघू शकाल. 22 धावा धावफलकावरती. 22. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग करतोय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं तर रुपेश भगतला. तोच फलंदाज आपल्या नावाचा परिचय देतोय गोलंदाज सचिन शेलारला. एक षटकार एक चौकार आलाय. रुपेश भगतच्या बॅट मधून फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे युग 11 बल्ल्यानी या टीमने. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय ऑन द टॉस खेळतात. अप टू वन करून देतोय वीरेंद्र सेवकची. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत फलंदाज रुपेश भगतच्या बॅट मधून. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा फलंदाज आहे बल्ल्यानी टीमचा. ओव्हर द विकेट सचिन. यावेळी चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतायत रुपेश भगत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे 26. 26 या आकड्यावरती. सचिन गोलंदाजी मार्क वरती. राईट मोर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय. रुपेश भगतची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज संगणक येतोय रोशन अंबारे. इन एट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती. कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. युग 11 बल्ल्याणी या टीमचे बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे युग 11 बल्ल्याणी या टीमची. कारण की या स्पर्धेमध्ये भीम पराक्रम केलाय, इतिहास घडवलाय. या आधीच्या सामन्यामध्ये 115 धावा चेस केल्यात एक चेंडू ठेवून. स्ट्रायकिंगला फलंदाज हरीश. यावी चांगला चेंडू आहे परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिनिटांनी धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण बघू शकाल. 27. 27 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून बल्ल्याणी प्रीमियर लीग घर बसल्या एन्जॉय करते त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट सचिन. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती युग 11 बल्ल्याणी या टीमची 2 बाद 27. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. विनंती असेल क्रीडा 70011 मांडा टीमला कारण की 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामध्ये आपण चर्चा करू शकता. 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा अवधी असेल. क्रीडा 70011 मांडा
निशांत मिरकुटे साहेबांचा संघ आहे दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर युग 11 बल्ल्यानी संघ आपण पाहतोय धर्मेश करिया यांचा संघ गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये निलेश स्ट्रायकिंग फलंदाज रोशन अंबारे यावी सुरेख स्ट्रोक पाळ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑफला त्यांना बीट करून चेंडू जाते वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार धाव संख्या 4 ने पुढे सरकेल 31 31 धाव फलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन अंबारे अजून एक चांगला स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते तर अतिशय प्रतिम फलंदाजी पाहतोय आपण यावेळेस पाहता चांगला चेंडू होता जर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आला असता तर क्वचित वापस जावा लागला असता पण तसं काही घडलं नाहीये धावसंख्या पाहता आपण धावफल करू मात्र 35 खूप चांगली सुरुवात 30 षटक प्रगती पथावर आहे 6 षटकाचा सामना आहे आणि ज्या प्रकारे पाहिलं आपण की रुपेश यांनी चांगली फलंदाजी केली होती पण रुपेश बाद झाल्यानंतर मात्र कुठे ते धावगतीला आळा बसलेला आहे यास पात्र पुलकरचा प्रयत्न हवे त्या विकेट कीपर स्वतः चेंडू खाली आणि परतीचा प्रवास करावा लागेल इथं मात्र फलंदाज बाद होतो तो रोशन तर नवीन फलंदाज पाहता आपण कृष्णा केणे पहिल्या सामन्यातला हिरो आणि सातत्य मी त्यांना फक्त ऐकलं होतं पण प्रत्यक्ष खेळताना आज पाहिलंय कृष्णा केणे सरांना आणि हेच उल्लेख केला होता की मी जेव्हा पण कृष्णा केणे सरांना पाहतो ना तर पंचाच्या भूमिकेमध्ये खूप अफाट त्याचं योगदान असते पण क्रिकेटमध्ये माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने आज मी त्यांना पाहतोय यावेळेस मात्र चांगला चेंडू होता फ्रंटला गेला स्टंपिंग खूप छान केली पण सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये होता इथं मात्र पाहतो की आपण खास कृष्णा केनेसाठी भिवंडी येथून एवन जोडी त्याचे जवळचे मित्र मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे आणि मनोज ठाकरेंच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत तर आता मात्र अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज निलेशच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवर चौकार त्यात मात्र काय सुरेख कमबॅक केलंय निर्धाव विकेट आणि निर्धाव यावेळेस हा चांगला चेंडू होता परत एकदा आणि या चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्ती होते तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय इथं मात्र युग 11 बनलेल्या संघाची 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 27 आणि या षटकामध्ये अतिशय चांगला मारा पाहायला मिळाला फक्त 8 धावा खर्च करतोय 2 बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त करतोय गोलंदाज निलेश थोडस वातावरणामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं सूरज दादा कारण की सकाळपासून पाहतोय आपण 10 पर्यंत धुक्याचा राज त्यानंतर थोडस सूर्याची चमकदार किरण आणि परत पाहतो की सूर्य ढगाच्या कुशीमध्ये लपलेला आहे लपंडाव आकाशामध्ये पाहतोय सूर्य आणि
ढगामध्ये आणि खाली पाहतोय आपण चेंडू बॅट मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय आणि असे 12वे खेळाडू सुद्धा खूप चांगले कमेंटमेंट कधी कधी करतात. त्याची उत्तम उदाहरण पाहिलं ते आम्ही विचार करतो की शब्द कुठला टाकावा, पण लगेच सांगितलं की हा शब्द तुम्ही टाका, योग्य वाटेल आणि अगदी बरोबर आहे. तरी ते मात्र संघर्ष करताना पाहतोय गोलंदाजाला ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये अक्षर धावाचा पाऊस पडला होता, पण इथे मात्र रोखल्या गेले या षटकामध्ये गोलंदाज निलेशच्या माध्यमातून आणि 3 षटकामध्ये 35 आणि ही जर सरासरी कायम राहिली तर हा संघ 70चा आकडा पार करू शकतोय. पण विसरून चालता येणार नाही, प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये खूप मोठं टार्गेट उभं केलं होतं. फलंदाजी खूप मजबूत आहे या संघाची. तो संघ म्हणजे पाहतोय आपण क्रीडा 7011 मांडा, एक जबरदस्त संघ आहे. संघाची बांधणी खूप मजबूत केलेली आहे आणि कुठल्याच संघाची जर बांधणी तुम्ही चांगली करताना तो संघ खूप महान असतोय. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की आपण गोलंदाज कल्पेश त्याच्या कोट्यातल्या पाहतो की आपण हा शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय आणि या 6 षटकामध्ये म्हणजे विचार करता एका गोलंदाजाला फक्त 2 षटक टाकता येत आहेत. ढगाळ वातावरण आहे, सूर्य कुठेतरी लपलेला आहे आणि दोन्ही बंधू आमने सामने क्या बात आहे. लीग म्हणजे लीग असते आणि या स्पर्धा चांगला चेंडू होता. त्रिलोचनाचा फटका पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ चेंडू मात्र डीप मिड ऑफला जातोय. फक्त एक धाव इथं मात्र कंप्लीट करेल. छोटा आणि मोठा, पण मला प्रश्न पडला की लहान कोण आहे आणि मोठा कोण आहे. कृष्णा आणि कल्पेश पाहतोय पण छोटे बंधू आहेत, पण बॅट आणि बॉल मध्ये संघर्ष इथं भाऊ बंदीचं नातं नसतोय. या स्पर्धा खराब चेंडू होता, फोर्सिंग फटका उडवलाय चेंडूला, चेंडू जाईल षटकार. सर्वात प्रथम सुरुवात कोणी केली ती तुम्हाला आठवत असेल, कपिल देव यांनी सीपीएलच्या माध्यमातून. या स्पर्धा चुकीचा फटका, चुकीला माफी नाहीये, परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज इथं मात्र बाद होतोय. हरेश आपको घर पे जाने का है. तर कृष्णा केने ओ यावेळेस ठोकलाय 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 उत्तुंग इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार येतोय. म्हणतात ना सक्के भाऊ पक्के वेरी, सक्के भाऊ पक्के वेरी मेंदण्याच्या आतमध्ये जे काही प्रेम असते ते घरी असते. इथे मात्र प्रेम नाही दाखवते. काय अतिशय चांगला अतिशय उत्तुंग षटकार ठोकलाय मिडविकेटच्या वरतून. षटकारे मात्र धावसंख्येला वेग होते, धावसंख्या पुढे सरते ती 48. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण युग 11 बनिलिया संघ. पहिल्या सामन्यात हिरो कृष्णा केणी सातत्याने आम्ही जेव्हा जेव्हा मुलाखत होतो तेव्हा सांगतात की सर माझी फलंदाजी चांगली आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता तर आज अनुभवतोय. काय धमाकेदार, व्हेरी नाईस, गुड जॉब. सज्ज होताना गोलंदाज या स्पर्धा हेलिकॉप्टर उडत होता, हवा तसा टायमिंग करताना नाहीये. एक धाव पूर्ण माहिती आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि तोपर्यंत अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. खूप चाणक्य बुद्धीचा वापर करतोय ते मात्र कृष्णा केने. खराब चेंडूला एक मोठे फटके मारतोय आणि चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. संघात धावसंख्या 50 आकडा पार होते. हे तळ्यांचा आवाज आपण ऐकतोय. 50 आकडा पार केलाय युग 11 बनेल या संघाने. कल्पेश केने सज्ज होतोय.
यावेळेस चांगला चेंडू कोलोटपचा चेंडू होता क्रॉस बॅटेटनी मात्र ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटकाची समाप्ती पाहतोय आपण चार चार षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या जर पहिली धावपल करू तर मात्र चार गड्याच्या मोबदल्यामध्ये बरोबर 50 आहे अजून दोन षटकामध्ये इथून 25 किंवा जर 20 धावा जमा केल्या तर 70-75 चा आकडा हा एक चांगला आकडा ठरला जाईल. जीटीसी लाईव्ह नो डाऊट प्रत्येक समालोचक सांगतात लाईव्हचा बिग मॅच. कृपा कोणी कोणाची नसते कृपा फक्त वरच्या हाताची असते. देव एका षटकाराला 101 रुपये आबा मिस्त्री यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आबा मिस्त्री यांच्या माध्यमातून एका षटकाराला इथं मात्र 101 रुपये आलेले आहेत. फक्त एक षटकार. तुम्ही म्हणाल की प्रत्येक षटकाराला नाहीये. जो कोणी पहिला षटकार ठोकेल त्याला मात्र 101 रुपये दिले जाईल आबा मिस्त्री यांच्या माध्यमातून. तर गोलंदाज येतोय दुरंत्या टोकाखंड विकास. विकासचा पहिला चेंडू सळ बॅटनी स्टँड अँड डिलिव्हर लाजवाब हा फटका पाहतोय सीमा पार जाईल चौकार. हा ब्रँड आहे नांदप गावाचा हे त्यांनी दाखवलंय की मी गणेश नावाचा हा फलंदाज नांदपचा आहे. ओ अजून एकदा उडवलंय चाललंय 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 इथं मात्र अतिशय सुरेख झेल हातात जाऊन चेंडू विसावलंय. एका क्षणी वाटलं की चेंडू निघून जाईल पण कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे शरीराचा बॅलन्स ठेवलंय आणि एका क्षणी बाहेर जातोय का हे विचार केलाय आणि शेवटी मात्र फिनिश केलंय झेलला. बाहेर सीमा पार नेत्रदीपक हा चौकार येतोय. आपण 59 एका चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण. पाचवं षटक प्रगतीपथावर जुन्या षटकानंतर शेवटचा षटकाचा खेळ बाकी राहील. गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस हा चेंडू लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण. इथं मात्र पंच अजून जात आहेत की नेमका चेंडूचा टप्पा कुठे आहे. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे. मरियम 11 बल्ल्यानी विपक्ष पाहतोय आपण. वाईटचा इशारा इथं मात्र येतोय. आता मात्र धावसंख्या पाहतोय 60. सॉरी थोडीशी चुकी दुरुस्ती कारण की आता मात्र धावसंख्या ती 59. यास पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे पोहोचू शकेल की नाही पण त्याचा बोट आकाशाकडे फलंदाज धावबाद.
यानंतर जो सामना होणार आहे भूमी 11 कुंदे संघाचा संगणक आणि मरियम 11 बल्ल्याणी. भूमी 11 कुंदे संघाचा संगणक आणि मरियम 11 बल्ल्याणी संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचंय, नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. मरियम 11 बल्ल्याणी विपक्ष भूमी 11 कुंदे, कारण की दोन्ही पराभव संघ आहेत आणि दोन्ही पराभवच्या संघासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. ज्या संघाचा पराभव होईल तो संघ आपण या स्पर्धेच्या बाहेर निश्चित जाईल या शंका नाहीये. तर पाचवे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. आतापर्यंत जर विचार केला आपण थोडस महागडं षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण की 9 धावा खर्च केलेले आहेत. याच पातळ लॉफ्टेड फटका उंच 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 आणि सरळ हातात, फलंदाज बाद. भवानी माते की झाले. आकाश येतोय नवीन फलंदाज. चांगला षटक आतापर्यंत पाहतोय आपण या षटकामध्ये. चांगला चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न पण करतोय आणि याच बरोबर षटकाची समाप्ती. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 59. छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण संदेश. धावसंख्या अजून जर पाहिल्या आपण धावफलकावर 59 आहे आणि अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अजून कृष्णा केने खेळपट्टीवर आहे, सातत्य दाखवतोय की मी मोठा फलंदाज का आहे. या पातावर बॅटण्या फटका आहे, पण एक घेईल की मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र करेल कृष्णा केने. स्वतः इथं मात्र स्लिप होतोय आणि फक्त एक धाव. याच बरोबर धावसंख्या पुढे सरकी ती 60. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेट खूप जास्त फेकल्या गेल्या, पण एक जमेची बाजू काय थेट प्रेक्षेपण पाहतोय आपण. निश्चित उल्लेख केला होता काल पण रमेश माते सरांनी 60-50 कॅमेरे असून सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं काही क्षणचित्र व्यवस्थित दिसत नाहीये. उदाहरणार्थ जर काल पाहिलं होतं आपण भारत टेस्ट मध्ये, तो उदाहरण दिल्या चेंडू नंतर. यावेळेस मात्र चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं आणि पाहतोय की मात्र इथं सहमत नाहीये. निश्चित प्रत्यक्ष आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक यांनी फर्स्ट टीम मध्ये झेल घेतला की नाही हे तिसऱ्या पंचाला सुद्धा माहित नव्हतं, तरी पण त्यांनी बाद ठरवलंय. या चुका आंतरराष्ट्रीय मध्ये होता तर आपण काय टेनिस क्रिकेटमध्ये 2 कॅमेऱ्यावर, तरी काहीशे खेळाडू म्हणतात की शेवटी आम्हाला पंचांनी हरवलंय का, नो बॉल दिला असता किंवा वाईट दिला असता. या गोष्टीवर तुम्ही थोडासा अभ्यास करायचा आहे मित्रांनो, प्रत्येक खेळाडू. आणि कित्येक प्रश्न घडते असं पाहतो आपण. सुरत दादा सज्ज होताना गोलंदाज. या पात्र उडवलंय, जातोय लावणच्या वरतून ठोकलाय उत्तुंग हा षटकार. अब तक 2 ही ठोका, लेकिन क्या सॉलिड ठोका. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. आणि इथं मात्र 101 रुपये आलेत कृष्णा केने सर आपल्यासाठी.
अब्बा मिस्त्री यांच्या माध्यमातून 101 रुपये. कृष्णाच्या बॅटमधून हा षटकार निघाला होता. शक्ती अफाट होती. आबा मिस्त्रींनी 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि तो आलेला आहे आणि त्याचं रूपांतर सुद्धा झालेलं षटकारामध्ये आणि तो बक्षीस पटकावलंय कृष्णा केने. आमची भिवंडीतली इव्हन जोडी संदेशजी आणि मनोज चेखा जोडचे मित्र आहेत. फुल टॉस अजून चाललंय 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 दूर 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 गगन की छाव में षटकार ठोकलाय. मात्र ठोकाठोकी पाहतोय आपण बॅट आणि बॉल मध्ये खूप लांब लांब पल्ल्याचे षटकार ठोकतोय. असं वाटतंय की कृष्णा कनेला हा चेंडू टेनिस नाही तर फुटबॉल दिसतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या खूप वेगात पुढे सरकते. ती तब्बल 72 धावा. एक विशाल धावसंख्या. पण प्रतिस्पर्धी संघ कोण नाही. क्रीडा 7011 मांडा ज्यांनी पहिल्या सामन्यात एक मोठा कीर्तिमान स्थापित केलं होतं त्या संघाच्या अगेन्स्ट 90चा पल्ला पार करणं गरजेचं राहील. अजून एक पण याच मध्ये बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आला नाही. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा पार ठोकलाय दमदार चौकार. अजून एक षटकार जर ठोकला इथं तर अजून बक्षीस आलेलं आहे. पण बक्षीस कपिल जयस्वाल यांच्याकडून 101 रुपये म्हणजे का होईना बक्षीस लावलं जाते कृष्णा केनेसाठी आणि त्या बक्षिसाचा मानक सुद्धा ठरतोय. असं वाटतं की अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडूचा याच पात्र उडवलंय पण मात्र टायमिंग ठीक नव्हती. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी ते मात्र करेल काय धोका होऊ शकतोय. अंतिम चेंडू आहे काय टेन्शन नसेल. एक धाव पूर्ण होते. या एका धावेने संघात धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 77 आणि तब्बल 78 धावाचं अजून एक विशाल आव्हान उभं केलंय. यावेळेस पाहतोय की आपण प्रतिस्पर्धी संघ जो आहे क्रीडा 7011 मांडा या संघासमोर तर टॉस करून घ्यायचे आपण. तर आपण टॉस कडे वळणार आहोत. मी दोन्ही संघाचे संघनायक विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. मरियम 11 संघाचा संघनायक आणि भूमी 11 कुंदे संघाचे कर्णधार आपण या. आपण साजिद रईस भाई यांची शुभ हस्ते आपण आज टॉस करून घेणार आहोत आणि उद्या त्यांना सुद्धा ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आयोजक आहेत आणि आयोजक असे नाहीये पूर्ण अख्ख्या बल्ल्याणी गावाला घेऊन सोबत चालणारे एक महान व्यक्तिमत्व आहे. मी सातत्याने हे उल्लेख करतोय. भूमी 11 कुंदे संघाचा संघनायक आपण लगेच या. चला आम्ही पहिले अनाउन्स केलं होतं त्यानंतर मरियम 11 संघाचा संघनायक पाहतोय आपण. इथं मात्र हजर आहेत अविनाश. वेलकम दादा. साजिद रईस भाई खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि एवढ्या मोठ्या गावाला एकत्र एका व्यासपीठावर आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ते करून दाखवली साजिद भाई यांनी क्रिकेटच्या माध्यमातून का होईना. TDPL मध्ये सुद्धा पहिलं साजिद भाईचं खूप मोठं योगदान असतो प्रत्येक टुर्नामेंटला आणि मोठं व्यक्तिमत्वाचं महत्व काय हे त्यांनी दाखवून दिले. चला लगेच आपण फास्ट यायचे दादा. दोन्ही संघासाठी खूप मोठी लढत आहे. करो या मरो. चेंडू टाकल्यापूर्वी जर आपण नाही आला तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 2 चेंडूची पेनल्टी लावण्यात येईल कारण की अजून वेळ आहे. सलामीची फलंद झाले नाही. आपण वेग वाढवायचा आहे. तर 6 षटकाचा सामना आहे. थोडासा ढगाळ वातावरण असं वाटतं की पावसाची शक्यता 1 ते 2 दिवसात नाकारता येत नाही आणि तशी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे.
लगेच यायचंय. चला, कारण की आपल्याजवळ खूप वेळ आहे, कारण की या स्पर्धेविषयी या आयोजनाविषयी बोलण्याची संधी जी निर्माण होते ती आता मात्र होणार नाही, कारण की सामना मैदानाच्या मध्ये सुरू असतो आणि आपण बोलत राहणं हे युट्यूबवर योग्य वाटत नाहीये. त्याच्यासाठी आम्ही सातत्याने सांगतोय की जेव्हा तुम्ही ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये वेळेवर उपस्थित राहा. आम्हाला पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर मन मोकळं विचारू शकतो आपण. या आयोजनाबद्दल काय, कसं आहे, टीम मॅनेजमेंट तुमचं काय चाललंय, या गोष्टीवर चर्चा करण्याची संधी भेटत नाही आता. तर पाहतोय आपण दोन्ही संघाचे संघ एकत्रित आलेले आहेत. सामना फक्त 1 मिनिट थांबवायचा आहे. तर नाणेफेक होताना इथे मात्र पाहतोय आपण काटा अशी मागणी आहे येतोय जपा. मला असं वाटतं की मरियम 11 संघाच्या कर्णधार नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे, तुम्ही पहिला सामना गमावलेला आहे, म्हणजे ही तुम्हाला नॉकआउट सामना आहे. हारला तर समोर, नाही हारला तर मग डायरेक्ट प्रवास थांबला. नाणेफेक जिंकले काय नाही असेल आम्ही सांगतो जरा. म्हणजे पेंडिंग डिसिजन म्हटल्यावर निर्णयच खतम झाला इथं. निश्चित इथं मात्र डिसिजन पेंडिंग ठेवलेले आहे. तर आपण जाऊया, कारण की सामन्याला सुरुवात होत आहे आणि मी घेऊन जातो आपल्याला इथं मात्र रोशन संत यांच्याकडे. थँक्यू सो मच सुनील सर. 13.00 प्रतिषटका मागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 78 धावांचं लक्ष्य आहे. 78 धावांचं लक्ष्य आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल यावेळेस निशांत आणि नोस्टेकला फलंदाज कल्पेश केणे. गोलंदाजी मार्गवरती जाकीर आणि जाकीर साठी डॅनियल रईस यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय एकदम कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅटिंग स्वीकारली आहे ती म्हणजेच मरियम 11 बल्ल्याने या टीमने टॉस जिंकून 6 षटकांचा सामना असेल. एका धावेने श्री गणेश करतोय तो म्हणजेच क्रीडा 70011 मांडा संघ. 78 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटकामागे 13.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. जाकीर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. न बॉलचा इशारा येतोय. अवंत धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती आणि नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. नक्कीच अयाज रईस यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी. 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल जाकीर साठी. एकूण 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे जाकीर साठी. हे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. यावेळी चांगला चेंडू आहे. ऑफडरचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला रोशन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फ्रीटचा हा चेंडू होता. फ्रीट वरती फायदा उचलू शकला नाहीये. एकच धाव मिळते. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धाव फलकावरती. 78 धावांचं लक्ष्य आहे. जो संघ जिंकेल तो संघ बल्ल्याने प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय इनफिल्डच्या वरून. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल यावेळेस 7 धावा धावफलकावरती आहेत. जाकीर बिग हिट करतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नर सीमारेषेवरती. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. बिनबाद 8 अशी संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. क्रीडा 70011 मांडा या टीमने 78 धावांचं लक्ष्य आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज निंबवली टीमची रन मशीन कल्पेश केने. फुल टॉस चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चांगला प्रयत्न केला होता रुपेश भगतने, परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये.
12 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग करतोय कल्पेश केने आपल्या टीम साठी खूप चांगली सुरुवात करून दिली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक शॉर्ट आर्म पुल करतोय पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. संघ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती 78 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे 12.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. या दरम्यान मुज्जू पाखोडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. बल्ल्यांनी प्रीमियर लीग मध्ये आज स्पर्धेत दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना सुरू आहे. युग 11 बल्ल्यांनी विपक्ष क्रीडा 70011 मांडा या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये. उद्या देखील 4 संघांचा सहभाग आहे. इमाद 11 बल्ल्यांनी या टीमला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. रुद्र 11 मांडा हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असेल. 60 धावांची गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या बनवावे लागतील. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल कारण की सामना अतिशय महत्वाचा आहे या दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सतत संगणक येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. रोशन चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला फ्लिक करतायत. गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल्पेश केने आणि निशांत मिरकुटे मध्ये धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती 20 धावांची पार्टनरशिप बनवली आहे निशांत मिरकुटे आणि फलंदाज कल्पेश केनेने. ओव्हर द विकेट रोशन. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचा योग्य वापर करतो आणि चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग कारण की निशांतला देखील माहिती आहे 13.00 च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. यावेळी ऑन साइडला फ्लिक करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर द विकेट चेंडू खेळलाय. फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सर्किल 26. 26 धावा धावफलकावरती 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. संघनायक निशांत मिरकुटे आणि कल्पेश केनेने. संघ मालक देखील आहेत निशांत. क्रीडा 70011 मांडा या टीमचे. उर्ध विकेट. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक तर कंप्लीट केली आहे आणि त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मॅच धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत आहेत हे 2 फलंदाज निशांत मिरकुटे आणि कल्पेश केने. 48 धावांची अजून गरज आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फर्स्ट लाईफ बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. स्वतःवरतीच नाराज होत आहेत निशांत मिरकुटे. धावसंख्या स्थगित आहे 30. 48 धावांची अजूनही गरज आहे. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत रुपेश भगत.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती बनवायचे 78 धावा. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. डीजे कधी रईस यांचं देखील आगमन झालेलं आहे. शाखा पाकोडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम. मुज्जू पाकोडे देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बल्ल्यानी प्रीमियर लीग मध्ये 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग फलंदाज निशांत अप्रतिम बॅटिंग करतोय. संघ नायक आहे, संघ मालक देखील आहे. क्रीडा 70011 मांडा या टीमचा, कारण की त्याला देखील माहिती आहे सामना फार महत्वाचा आहे. आदिप येतोय. यस, आदिप गोलंदाजी मार्क वरती. लेफ्टम ओर द विकेट. यावेळी स्क्वेअर कट चालला, जवाब देख ना, नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय बॅक. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये. लॉंग ऑनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः संघनायक आहेत रोशन अंबारे. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. 36 धावांची पार्टनरशिप बनवली आहे निशांत मिरकुटे आणि कल्पेश केनेने. अजूनही 42 धावांची गरज आहे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे. क्रीडा 70011 मांडा या टीमची. सामना आपण पाहतोय, विद्यमान सामना सुरू आहे. युग 11 बल्ल्यानी विपक्ष क्रीडा 70011 मांडा या दोन टीम मध्ये. आदिप यावेळी स्लोअर फुलटो चेंडू अलॉंग द कार्पेट हा चेंडू फेकलाय. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या 37 या आकड्यावरती पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग करतो तो म्हणजेच निशांत मिरकुटे. या सामन्यामध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही तो भूमिका बजावतोय आपल्या टीमसाठी. या 20 गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, सन्मान देतोय. चेंडूला फक्त ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 38 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज आदिप या षटकामध्ये. 20 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. बिग हिट करतो, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात आणि सुरेख जल टिपलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती. बिग विकेट डाऊन. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येतोय संदेश भोईर. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 38 धावांची विस्फोटक
आणि मॅच विनिंग खेळी साकारली होती तोच येतोय तिसऱ्या क्रमांकावरती संदेश भोईर. 19 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज आदिप. या षटकामध्ये सफलता प्राप्त करून दिली आहे ती म्हणजेच युग 11 बल्ल्यानी या टीमला ज्या विकेटची नक्कीच गरज होती युग 11 बल्ल्यानी या टीमला आणि ती विकेट मिळवून दिली आहे ती म्हणजेच आदिपने. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. स्ट्राईक इन फलंदाज संदेश भोईर. यावेळी ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहेत वाडिश लॉंगॉपला रुपेश भगत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळते आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 39 धावांची गरज आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. क्रीडा 70011 मांडा आहे टीमला. जो संघ जिंकेल तो संघ बल्ल्यानी प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे आणि 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी सुनीलजी पवार सरांना. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संतेजी. तर सामना असं वाटते की खूप रंगतदार तिकडे घेऊन जाईल ज्या प्रकारे आपण हा सामना पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू होता. बॅटच्या वरतून निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. पाहतोय आपण 39. इम्तियाज अली साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम साहेब. आपल्याला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सर्वप्रथम बी स्पोर्ट आणि काशीनाथ स्पोर्टांच्या माध्यमातून बल्ल्यानी प्रीमियर लीग 2022 या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉसवर फटका पाहतोय आपण. लोअर फुलटॉस होता ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात. खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मात्र संधी होती. या 2 धावा सहज पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या 41. 78 धावचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट पार करताना पहिल्या 3 षटकामध्ये एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली आणि अजून निम्मा पल्ला पार करायचा आहे. इम्तियाज अली साहबांचं व्यासपीठावर आगमन होतोय. सुस्वागतम सर जी. मैं आपसे निवेदन करना चाहूंगा कि आपको वीआईपी डैश पर आकर बैठना है. आपका इस दोपहर के सत्र में सही दिल से शुक्रिया अदा करूंगा मैं. तर सलामीचा फलंदाज आता मात्र बाद नाही होत आहे. निशांत अजून खेळपट्टीवर आहे आणि या तर निश्चित सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक महान व्यक्तिमत्वाचं बल्ल्यानी गावाचा विकास ज्यांच्या माध्यमातून सातत्य आपण पाहतोय असे एक युवा नेते सन्माननीय मुन्नाभाई रईस साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेस पात्र कोटपा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न परत चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. इथं मात्र कृष्णा केने वन मॅन आर्मीचा रोल अदा करतोय. मग फलंदाजी असो की मात्र
गोलंदाजी सुरेख मारा. हे पाहू शकता आपण आदरणीय सुस्वागतम सुस्वागतम बल्ल्यानी गाव जर म्हटलं तर निश्चित त्या गावाचं एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्य आपण पाहतोय. मुन्नाभाई रईस यांचं आगमन आणि त्याचं आगमनानंतर पाहतोय आपण त्याचं स्वागत या षटकाराच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. दूर 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 असा लांबत लांब षटकार ठोकलाय. पण ऐकली आदरणीय सन्माननीय मुन्नाभाई रईस साहेबांचं व्यासपीठावर आगमन आणि सातत्याने हे सांगतोय की गोर गरिबांचा वारसदार म्हणून या बल्ल्याणी गावामध्ये नव्हे तरी खूप चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. असे आमचे आधारस्तंभ मुन्नाभाई रईस साहेबांचं व्यासपीठावर आगमन होतोय. आणि धावसंख्या जर पहिले आपण 47 धावा आहेत. अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंनी 31 म्हणजे सामना अजून संपला नाहीये. सामना दोन्ही संघाकडे समाप्त 50-50 मध्ये येऊन ठेपलाय. सामना कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण. असा असावा. सामना संपला नाहीये. 12 चेंडू 31. सहा षटकाचा सामन्यात एक गोलंदाज फक्त 2 षटक हाताळू शकतोय हे लक्षात ठेवायचंय. 12-31 असं समीकरण आहे. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल कारण की इथं मात्र कुठला संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल दोन्ही संघाची ताकद खूप मोठी आहे. क्रीडा 7011 मांडा विपक्ष पाहतोय आपण. इथं मात्र योग 11 बल्ल्यानी 12 चेंडू मध्ये 31 असं समीकरण आहे. एकोणचाळीस धावा होत्या 3 षटकामध्ये. त्यानंतर पाहू शकता आपण कृष्णा केने सर तुमचं आम्ही जेवढं मैदानावर आदर ठेवतो ना कॉमेंट्री बॉक्स कुठल्याच संघासाठी भेदभाव होणार नाहीये. ही एक महत्वाची सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे. तर 12 चेंडू 31 असं समीकरण आहे. सामना खूप एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. अजून सांगता येणार नाही की सामना कुठला संघ घेऊन जाईल पण एवढंच सांगेल इथं मात्र जो जिता वही सिकंदर कुठला संघ सिकंदर बनेल आणि टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. गोलंदाज सज्ज होताना दुरांतर टोकाकडनं पाहतोय आपण रोशन. रेटामध्ये विकेट कट केले. चांगला प्रहार पाहतोय आपण. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू निघून जाईल. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. नेत्रदीपक दमदार चौकार. चल चल साथी इस राह पे चलने इंसानियत का तू. सोबतच पाहतोय आपण व्यासपीठावर मुस्साभाई यांचं सुद्धा आगमन झालंय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे मुस्साभाई यांचं आणि सातत्याने या मैदानावर जेव्हा पण कुठली टुर्नामेंट असतो ना मुस्साभाई यांचा खूप मोलाचा वाटा असतोय. वेलकम मुस्साभाई आपलं पण स्वागत आहे. याच पाता पटला जाऊन चाललंय 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 एक षटकावरच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. चल चल चल
करतोय व्यक्तिगत 35 या धावसंख्येवर. आता मात्र जेव्हा 12 चेंडूमध्ये 31 लागत होत्या पहिल्या 3 चेंडूवर पाहतोय की आपण 2 चेंडूवर 10 म्हणजे समीकरण अगदी सोपं राहिलंय. आता या स्पर्धा अजून एक चांगला कडक फटका, पण जो जाळ टाकलाय त्या जाळमध्ये मोठा मासा फसतोय. फलंदाज इथं मात्र बाद होतो तो निशांत. सुंदर धून आपण ऐकली मुन्ना रेसेव यांच्या माध्यमातून. यांच्यावर हा गाणं आहे आणि का गाणं गायला जातोय, का डीजे वाजवतात, कारण की त्यांनी खूप मोलाचं काम केलंय या गावासाठी, या परिसरासाठी, म्हणून त्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय की मुन्ना रेसेव ग्रेट व्यक्तिमत्व, खूप छान व्यक्तिमत्वाचा हा माणूस आहे, मनाचा राजा आहे, दिलदार आहे, गोर गरिबांचा दानशूर राजा आहे. आणि इथं मात्र सामना आता मात्र प्रत्येकदा रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपले. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. बघा सामना प्रत्येक चेंडू मध्ये कधी या संघाकडे तर कधी या संघाकडे, असं तराजूचा पारडा बघितला आपण, कधी इकडे तर कधी तिकडं, पण सामना कोण जिंकेल. अजून 9 चेंडू 21 असं समीकरण. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण निलेश येतोय, पण रोशन यांना विकेटची आवश्यकता होती. जो दाल टाकला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्र ठेवलं, चेंडू उद्यावरती थोडासा बाहेर ठेवलं आणि त्यावर कट करण्याचा प्रयत्न होता. याच पाहता चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम गेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर फेल. किसी से न डरता, बुराई से है लड़ता, डोरी ये विकास की अब थामी है। दोस्तों की जान है तू, बनेली की शान है तू, शेरों सी चाल तेरी मतवाली है। म्हणजे 12 चेंडूमध्ये जेव्हा 31 धावांची आवश्यकता होती ना, तेव्हा पहिल्या 2 चेंडूवर असं वाटलं होतं की क्रीडा 70011 मांडा संघाकडे सामना झुकला जाईल. पण रोशन हा पण एक फायटर क्रिकेटर आहे म्हणून त्याची ओळख आहे. त्यांनी सांगितले 2 षटकार एक चौकार जरी मारला असेल, 5च्या धमक आहे सामना फिरवून देण्यासाठी आणि सामना फिरवलंय. आता मात्र विकेट हॅट्रिकवर होतोय. पहिल्या 2 चेंडूवर 10, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 लागोपाठ विकेट आणि आता मात्र एक मजबूत स्थितीमध्ये येऊन ठेपले. इथे मात्र युग 11 बनेल या संघ. आता मात्र 8 चेंडू आणि 21 असं समीकरण होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार नंतर षटकार म्हणजे 10-21 सोपं समीकरण. 2 चेंडू मध्ये 2 विकेट म्हणजे सामना अजून पाहतोय की आपण युग 11 बनेल इकडे झुकताना. याच पात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय की आपण विकेट हॅट्रिक पूर्ण होते. हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरतोय. तर मात्र पहिला विकेट हॅट्रिक गोलंदाज तो रोशन. सातत्याने मी हेच प्रत्येक टुर्नामेंटला जेव्हा तुम्ही उल्लेख करतोय की बल्याणी गावामध्ये जर आपण क्रिकेट हा एक खूप मोठा खेळ आहे आणि क्रिकेट एकजुटीचं प्रतीक आहे हे सातत्य दाखवलंय सन्माननीय साजिदभाई अविनाश भगत असो की बी संघ की मात्र काशीनाथ स्पोर्ट्स संघाचे सर्व खेळाडू आणि त्याच्याच माध्यमातून पाहतो साजिदभाई रईस यांच्या माध्यमातून या विकेट हॅट्रिकला त्यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस इथे मात्र रोशन साठी आलेलं आहे. क्या बात आहे. खूप अशी चांगली विकेट हॅट्रिक मोक्याच्या क्षणी हॅट्रिक प्राप्त करणं म्हणजे खूप उच्च कोटीचा गोलंदाज आहे हे दाखवणे तो दाखवते रोशन. ओ हो यावेळेस उडवलंय चेंडू हवेत आहे, झेल होईल काय, पण इथं मात्र तालमेल पाहायला मिळाला नव्हतं. पण इशारा काय येईल पाहिजे की धावा किती आहे फक्त आणि फक्त इथं मात्र एकच धाव. जर कॉलिंग व्यवस्थित झाली असती तर हा पण जेन झाला असतं पण तसं काही घडलं नाहीये. आणि इथं मात्र धावा किती आहे पंच?
जल्लो जल्लोस काय घडलंय पाहिजे. रनआउटची अपील होते इथं मात्र पाहतोय की आपण एक्झॅक्टली कुठला फलंदाज बाद झाला हेच सांगायला आम्ही पंचाकडे जातोय. आणि इथं मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू अडवला त्यापूर्वी मात्र एक विकेट सुद्धा इथं मात्र प्राप्त केल्या गेलं. विकेट आहे का पंच? यस यस. धाव पण नाही आहे ना सर? एक धाव आहे. एक धाव. ठीक आहे. ओके ओके. तर अतिशय चांगलं षटक आपण पाहतोय. तर मात्र नाटकीय षटक म्हणता येईल. पहिल्या 2 चेंडूवर 10 त्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय, काय ऑफर तोंड, काय नेत्रदीप गोलंदाजी मारा करतोय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर इथं मात्र पाहतोय की आतापर्यंत आपण 57 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र आमचे गुणले काका मला सांगतील 20 धावेची आवश्यकता आहे. फलंदाज बाद कोण आहे हे सांगायचं सर? अतिक बाद होतोय. चला आपण लगेच पंचांनी अंतिम राहील. इथं मात्र कुठल्याच संघासोबत दुजभाव केला जाणार नाहीये आणि पंचांनी निर्णय नेहमी अंतिम असतो. आपण त्या निर्णयाचा आदर करायचा आहे. जर सचिन तेंडुलकर सरांनी स्टीव्ह बकनरचा आदर केला नसता तर आज तो भारतरत्न झाला नसता. एवढ्या चुका होऊन सुद्धा त्यांनी स्टीव्ह बकनरचा एवढा मोठा आदर केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा उल्लेख घ्यायचा आहे. भारतरत्न सर तेंडुलकरांचं ज्या प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही पंचाची उचित मेहनतीच्या मध्ये घातली नाही, प्रश्न सुद्धा विचारला नाही. फक्त एकदाच मला वाटते की थोडासा विकेटवर थांबला होता. जेव्हा ग्लेन मॅकग्राचा चेंडू त्याच्या शोल्डरवर लागून गेला होता आणि स्टीव्ह बकनरनी बोट हवेत उंचावला होता, तेव्हा सांगितलं की फक्त चेक करा. चेक केलं तर निश्चित तो निर्णय मागे घेतला. तेव्हा पॉन्टिंग आणि सचिन मध्ये थोडीशी बाचाबाजी झाली होती. या क्रिकेटच्या घडामोडी व्यतिरिक्त सचिन यांच्यावर कुठल्या प्रकारे काळा डाग नाहीये. पंचाचा निर्णय अंतिम असतो सगळ्यांना माहित आहे. आता मात्र 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना येऊन टेपलाय कुठे. याला म्हणतात चमत्कारी खेळ. क्रिकेटला आणखीचा खेळ का म्हटला जातोय? जोपर्यंत शेवटचं चेंडू टाकला जात नाही की शेवटची धाव होत नाही तोपर्यंत तेव्हा भविष्यवाणी उचित ठरत नसते. आता मात्र जेव्हा 12 चेंडू मध्ये 31 लागत होते, पहिल्या 2 चेंडूवर 10 चेंडू मध्ये 21, त्यानंतर मात्र 4 चेंडू काय अप्रतिम त्यामध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाज रोशन यांनी. 6 चेंडू 20 असं समीकरण आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे इथं तुम्हाला या 20 धावा पटकावायला लागेल. अंतिम षटक टाकण्यासाठी नांदप गावाचा हा हुकमी इक्का येतोय. गोलंदाजी करण्यासाठी गणेश, जे मला वाटते की विद्यमान उपसरपंच सुद्धा आहेत नांदप गावाचे, एक युवा नेते सुद्धा आहेत नांदप गावाचा. आणि इथं मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या लीग मध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना 6 चेंडू 20 असं समीकरण. सामना कोण जिंकेल? पहिला चेंडूला उडवलंय, हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज. इथं मात्र जीवनदान मिळतोय. एका क्षणी वाटलं की सहज सोपा झेल घेईल क्षेत्ररक्षक पाहतोय आपण स्कोरलेग कडे जो उभा होता. आकाश यांनी झेल सोडलंय आणि त्यापूर्वी मात्र 1 धाव पूर्ण होते. आता मात्र 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. सामना जर अजून रंगतदार स्थितीकडे न्यायचा असेल, या चेंडू मात्र चौकार किंवा षटकार मध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागेल तर सामना अजून रंगतदार स्थितीकडे जाईल. पण का होईना इथपर्यंत सामना कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण. फुल पैसा वसूल. या मात्र चांगला चेंडू, बॅटची काय परतीचा प्रवास करताना अजून एक फलंदाज बाद. प्रकारे नाशिक ढोल ताशी इथं मात्र गदगद धाव आणि दुमदुम ते असं वाटते की कुठं लग्न किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे का. पण इथं मात्र आपण बल्ल्यानी प्रीमियर लीग क्रिकेटचा सामना पाहतोय. क्रिकेटची भव्य टुर्नामेंट पाहतोय. 4 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता आहे. हा समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी खूप फुल पैसा वसूल सामना पाहतोय आपण. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज गणेश. तरी तर मात्र नंदपेतून सागर शेलार यांच्या माध्यमातून त्यांच्याच गावातले एक युवा नेते आणि एक उत्कृष्ट खेळाडू गणेश साठी शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद सागर शेलार. सज्ज होताना यावेळेस मात्र अजून एक चांगला फास्टर हा चेंडू होता. धावबाद होईल काय की मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल.
आणि बाईचा इशारा येते 1 धाव. आता मात्र 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 18 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे 3 ठोकावे लागेल. उत्तुंग उत्तुंग लांब 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 पल्ल्याचे षटकार तरच सामना जिंकू शकेल. कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग का आयोजक देते तुम्हाला, चेसिंग तुम्हाला करायचंय. 3-18 असं समीकरण. सामना रंगतदार आता मी म्हणणार नाही, कारण की 3-18 या चेंडू जर एखादा षटकार ठोकला तर मात्र अजून सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. गणेश सुरेख कामगिरी करतोय षटकामध्ये. जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडताना याच पात्र उडवलंय, हवेत आहे, आकाशकडे चेंडू जातोय. पण याच पात्र सावध पवित्रा घेत फक्त चेंडूवर थांबलंय आणि 1 धाव. आणि आता मात्र सुपर 6 चे दरवाजे इथे मात्र उघडे होताना पाहतोय आपण. योग 11 बनलेली संघासाठी काला जो परफॉर्मन्स या संघाच्या माध्यमातून पाहिला आपण. ज्या संघाकडे कृष्णा केने असेल, ज्या संघाकडे रोशन असेल, ज्या संघाकडे पाहतोय आपण छोटा बम बडा धमाका, बल्ल्यानीचा छोटा तीर, मास्टर लिटिल मास्टर ऑफ बल्ल्यानी रुपेश, हा संघ मजबूत आहे हे दाखवलंय. या स्पर्धा चेंडू चांगला होता, फक्त पुलचा फटका, नियंत्रण होता, तळ्याचा आवाज. कारण की अजून एक बल्ल्यानीचा संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 2 पावलं दूर आहे. आणि येथून मात्र सामना पूर्णपणे पाहतो की आपण झोपताना योग 11 बनेली. 1 चेंडू 18. आतापर्यंत किती धावा खर्च केल्या? फक्त आणि फक्त 2. काय लाजवाब गोलंदाजी. यावेळेस हा चेंडू परत टाकावा लागेल. प्रतीक्षा असेल अजून विजयापासून लांब ठेवते, वंचित ठेवतो एका चेंडूसाठी गोलंदाज गणेश. नांदव गावाचा हा एक्सप्रेस गोलंदाज आपल्या संघाचा इथे मात्र बीपीएल मध्ये प्रतिनिधित्व करताना योग 11 बनलेली संघाच्या माध्यमातून सज्ज होते गोलंदाज. राईट नंबर 2 विकेट. यावेळेस पात्रा सामना जिंकले आणि 3रा संघ ठरतोय सुपर 6 मध्ये प्रवेश करणारा, तो म्हणजे योग 11 बनलेली हा संघ. धर्मेश करियस